नमस्कार, सुस्वागतम. नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या या अवघ्या 6 वर्षांचा जो चढता आलेख आहे तो बघून म्हणावंसं वाटतं की इवलस रोप लावी अलद्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. या अवघ्या 6 वर्षात शाळेला मिळालेले मान, सन्मान, पुरस्कार हे सर्वांच्या विश्वासाचं प्रतीकच म्हणावं लागेल. शाळेची सर्वदूर झालेली प्रसिद्धी यामुळं अनेक मान्यवर आणि नामवंत व्यक्तींनी शाळेला भेट दिली. शाळेच्या प्रगतीचा हा आलेख आता आपण या सादरीकरणाद्वारे पाहणार आहोत. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडं ऑर्किड स्कूलनं परवानगीसाठी अर्ज केला होता. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण उपसंचालक श्रीमती सुमन शिंदे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. शाळेतील अत्याधुनिक सोयीसुविधा, शिक्षणासाठी वापरलं जाणारं प्रगत तंत्रज्ञान यामुळं शिंदे मॅडम खूपच प्रभावित झाल्या. त्या म्हणाल्या, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पाहिलेली ही एकमेव परिपूर्ण अन सुंदर शाळा. त्यांच्याच भेटीचं फलित म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून नागेश करजगी ऑर्किड स्कूलचा विशेष गौरव आणि बहुमान करण्यात आला. दिनांक 9 मे 2014 रोजी पुण्यात शिक्षण विभागातील सर्व मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील प्रगत शिक्षण संस्था, जिथं अत्याधुनिक, दर्जेदार आणि कौतुकास्पद शिक्षण प्रणाली राबवली जाते अशा संस्थांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ 2 शाळांना आपल्या शाळेचं सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली होती. हा अनमोल बहुमान सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलला प्राप्त झाला. शाळेनं शिक्षणासाठी राबवलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान हा महत्त्वाचा पैलू या सादरीकरणाचं खास वैशिष्ट्य ठरला. अवघ्या महाराष्ट्रातून सोलापूरसारख्या एका छोट्या शहरातून नागेश करजगी ऑर्किड स्कूलला निमंत्रित केलं गेलं ही गोष्ट सोलापूरकरांच्या दृष्टीनं निश्चितच अभिमानास्पद आहे. या बैठकीत नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीनं संस्थेचे चेअरमन आदरणीय कुमारदादा करजगी आणि संस्थेचे सचिव प्राध्यापक CB नाडगौडा यांनी शाळेतील उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या सचिव अश्विनी बेळे, आयुक्त S चोकलिंगम, सर्जेराव जाधव, सुमन शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी तसंच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अश्विनी बेळे या ऑर्किड स्कूलचं प्रेझेंटेशन पाहून खूपच प्रभावित झाल्या आणि त्यांनी ऑर्किड स्कूलचे अध्यक्ष तसंच सचिव यांना विनंती केली, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनाही जिथं जिथं शक्य असेल तिथं तुम्ही सहकार्य आणि मार्गदर्शन करा. Well, this was all about our achievements. Now, we would like to make a point here. Pride of prominent peoples has visited our school, witnessing the emergence of school since 2012 till current year. And to begin with, Mr. Nandakumar, Honorable Principal Secretary, School Education, Government of Maharashtra, has said, Mr. Kumar Karasgi, a Girni Kamgar child, has reached such a height that he runs best quality engineering college in the district of Sholapur and runs high quality school. Best part of it is that he is now ready to help municipal schools with interactive projectors. Charity begins at home. So, he is starting with one of the schools on 19th March. Thanks, congrats and best wishes to him in his endeavors. Shri Sarjerav Jadhav, the Chairman of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, his words were, Mr. Karasgi desires to improve learning in municipal schools. He has introduced creative learning in all school subjects.
He started it in his schools, and his ultimate aim is to bring all municipal schools under this project. It's an excellent contribution to the cause of education. Indeed, it's an essential activity. It will explore routine teaching method and help the pupils to have clarity in their conceptual learning. Really, a marvelous job. Department will support him to initiate their activities. It's one of the best examples to devote for the cause of education. We wish him to the best in education. Thanks. It was a mesmerizing moment for NKOSS when Honorable Shri Sushil Kumarji Shinde, the ex-Home Minister, Government of India, visited. He toured the whole school and he implied the following words: I am happy to visit this new school today, which is in memory of Nagesh Karasgi, and congratulate Shri Kumar Karasgi, who thought of this school in Solapur. Kumar Karasgi, born in poor family but has vision for future generation. I studied in Night High School, but today felt that I should have studied in this modern school. Many more successes to Kumar Karasgi and compliments to all staff. मी सोलापुरात आहे. कुमार करसगी माझे जवळचे मित्र आहेत, परंतु त्यांच्या शाळेत मला जाण्याचं भाग्य मला काय लाभलं नव्हतं. राजकीय दृष्ट्या काहीतरी झालं आणि संभाजी विद्या मंदिरापासून पुढे एक मिनिटाच्याच अंतरावर ऑर्किड आहे, ते बघण्याचं भाग्य मला काल लाभलं. एवढे दिवस काय मी बघत नव्हतो आणि ते पाहत असताना मला खूप समाधान वाटलं. एक सोलापुरात अशी संस्था उभी राहू शकते याचं मला आश्चर्य वाटत होतं. की सोलापुरातल्या अनेक संस्था मी बघितलेल्या आहेत आणि त्या संस्थांचा नावलौकिक एवढा मोठा होता, पण आज कुमार करसगींनी ही संस्था जी उभी केली, मी काल पाहत असताना म्हणालो की अमेरिकन स्कूल वाटतंय. आणि त्या 20 विद्यार्थ्यांच्या पुरताच क्लास आणि त्या 20 विद्यार्थ्यावर अभ्यास तर करून घेण्याची जबाबदारी, पण त्याचबरोबर भावनकरजी इथं संगीत आहे, स्पोर्ट्स आहे, हे रेअर क्वालिटीज आहे. असं होत नाही. माझ्यासारख्या माणसाला, मी नाईट हायस्कूलमध्ये होतो, मला स्पोर्ट्स कधी मिळालीच नाही संधी, पण जरूर नाटकात काम करण्याची संधी मिळाली ना आत्तापर्यंत नाटकच करतोय. असं पण लहान मुलांच्या अंगी खूप ही कलाकृती असते आणि त्याला जर बालवयापासून जर प्रोत्साहन मिळत गेलं तर हे खूप मोठे कलाकार होऊ शकतात. Dr. N.N. Maldar, Vice Chancellor of Solapur University, visited for the inaugural ceremony of Science Exhibition for the academic year 2012-13 and said, I am greatly honored and very happy to be at NKOSS. The school has all great matters related to academics as well as sports and whatever requires for overall development of young brains. The facilities are more than what you can expect in India, advanced country. Okay, I visited Japan as well as USA, stayed for 5 years, and I was in Korea. But I felt that these facilities what we are providing for this young generation, they are say at par with all international levels, and they have that actually appreciate all the efforts put by Sri Karasgi Sahib and his team along with our teachers. The words from first Vice Chancellor of Solapur University were, I congratulate Mr. Kumar Karasgi for his vision to start such a wonderful and quality school in Solapur. केंद्रीय स्थानामध्ये असलेली ही जागा जी आहे, खऱ्या अर्थाने आपण ती कामात आणली. आणखीन एका गोष्टीचं मला त्यांच्याविषयी बोलताना
मी स्वतःचा मुलगा जो आहे तो गेल्यानंतर देखील व्यक्तिगत दुःखामध्ये ते या मुलांमध्ये, या मुलांसाठी, या समाजासाठी काम करत असताना ते दुःख ते विसरून गेलेले आहे. मग करजगिनी ही शाळा काढून आणि त्यांच्यासोबत असणारे माझे स्नेही प्राध्यापक नाडगौडा आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचा मी मनापासून आभारी आहे. A great person who holds high position in the society, Shri Basangauda Patil, ex-Minister Railways, Government of India, also serves as a president of prestigious Shri Siddheshwar Samstha in Bijapur, had come to our school and praised, and the words are as follows. Nagesh Karazgi Orchid School is one of the rarest school which caters the future needs of students. This is a unique model school. Honorable Shri M.B. Patil, Water Resources Minister, Government of Karnataka, President of BLD Association, a visionary person to build quality education infrastructure in the backward district of Bijapur, came true with the establishment of BLD University. Thus, it's an asset to NKSS to get applause from such a great person. And his words were, a great setup which imparts education with service as the main goal under the leadership of Shri Kumar Karazgi, who has a great commitment, vision, and more importantly, a human touch. Shri Nadgauda, the head of institution whom I am proud has been my neighbor at Bijapur, has great vision and commitment. Let the institution grow to new heights. आपल्या सोलापूरचे सुपुत्र एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे हे नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या क्रीडा सप्ताहाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आनंद बनसोडे यांनी दिनांक 6 मे 2012 रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट कॅम्प 2वर भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजवून विश्वविक्रम केला. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, युनियन वर्ल्ड रेकॉर्ड बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. तसंच दिनांक 15 ऑगस्ट 2014 रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजारो त्यांनी सर केलं आणि भारतीय स्वातंत्र्य दिन त्या शिखरावर साजरा केला. अशी ही थोर व्यक्ती नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. त्यांनी व्यक्त केलेले विचार आता आपण जाणून घेऊया. अमेरिकेमध्ये मी 6 महिने होतो आणि तिथल्या शाळांमध्ये, तिथल्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये मी जवळून बघितलेलं आहे. तिथली शिक्षण पद्धती म्हणा, तिथलं एकंदरीत तिथलं क्लायमेट ते बघितलेलं आहे. तर मला वाटतं की आपल्या देशामध्ये आणि आपल्या सोलापूरमध्ये अशी शाळा एखादी असावी असं मला तिथं असताना वाटत होतं की आपली शिक्षण पद्धती अशी का होत नाही आहे. तर तुमच्या शाळेमध्ये येऊन मला पहिला विचार हा आला की यस, ही ती शाळा आहे की जी शाळा मला अपेक्षित होती आंतरराष्ट्रीय स्तरावरची बघताना. Renowned personalities Mr. and Mrs. Thakur from Tarun Bharat Daily from Belgaum and also run many educational institutions paid their visit to NKSS and were impressed and said, the school has done lot of homework and maintained the school very well and the staff is very well behaved. You are the people who really know the importance of education and its need in personality development of an individual in today's life. We wish the school will become an international residential school. होय, आता तर नागेश करजगी ऑर्किड स्कूलचा 3 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलाय. ही जागतिक कामगिरी नव्हे तर आणखी काय. इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्ट फ्रॅटर्निटी या संस्थेच्या वतीनं सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलला आंतरराष्ट्रीय पातळीवरील 3 पुरस्कारांनी गौरवण्यात आले. कोलकाता इथं झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्ट फ्रॅटर्निटी ही संस्था जगातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत शाळांना पुरस्कार देऊन गौरवते.
तसंच जागतिक पातळीवरील शिक्षण तज्ज्ञांचं मार्गदर्शन आयोजित करते. यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद आणि पुरस्कार समारंभात सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलला आंतरराष्ट्रीय स्तरावरील 3 पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करणारी सर्वोत्कृष्ट शाळा, दुसरा पुरस्कार सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख पूर्व प्राथमिक शाळा आणि तिसरा पुरस्कार सर्वोत्कृष्ट उपक्रमशील शाळा या 3 पुरस्कारांचा समावेश आहे. दिनांक 29 आणि 30 डिसेंबर 2018 रोजी कोलकाता इथं झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद आणि पुरस्कार समारंभ सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या शैक्षणिक परिषद आणि सन्मान सोहळ्यासाठी जगभरातील नामांकित शिक्षण संस्था तसंच त्यांचे प्रमुख सहभागी झाले होते. त्याचबरोबर परिषदेत मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण तज्ज्ञ उपस्थित होते. यात माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नातू डॉक्टर KS रत्नाकर, संचालक ग्लोबल मेडिकल एज्युकेशन डॉक्टर जॉन P, कार्यकारी संचालक डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट स्वामी आत्मप्रियानंद, कुलगुरू रामकृष्ण मिशन विद्यामंदिर युनिव्हर्सिटी डॉक्टर शंकर गोयंका, लेखक, प्रशिक्षक आणि TEDx प्रवक्ते डॉक्टर धीरज मेहरोत्रा, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक आणि लिम्का बुक रेकॉर्ड होल्डर डॉक्टर MA नक्वी, ऐतिहासिक वारसा व्यवस्थापकीय तज्ज्ञ व तांत्रिक शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर हिना जहीर, नामवंत समाजसेविका तसंच समुपदेशक आदी मान्यवरांनी उपस्थित शाळा प्रमुख आणि प्रशासकांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 3 पुरस्कार मिळवणारी नागेश करजगी ऑर्किड स्कूल ही महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे. ही सोलापूरसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब होय. नागेश करजगी ऑर्किड स्कूलनं स्थापनेपासून अवघ्या 6 वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवलाय. शाळेत चाललेल्या विविध उपक्रमांची, वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाची तसंच पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रगतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली ही सोलापूरकरांसाठी खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्तीनंतर विविध स्तरातून संस्थेचे अध्यक्ष कुमारदादा करजगी, सचिवा वर्षा विभूते, प्रशासनाधिकारी राजाराम चव्हाण, प्राचार्या रुपाली हजारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. धन्यवाद.